तर आपण बनवत आहोत पिठलं आणि भाकर। 2 कांदे घेत आहे मी। कांदे चांगले धुवून बारीक कापून घ्यायचेत। हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, ठेचलेला लसूण घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। मिरच्या तुम्हाला हवे तितकं तिखटच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी ते 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या। कढई तापत ठेवले, तेल तापले आपलं, त्यामध्ये राई आणि जिरं टाकायचं, म्हणजे कशी तडतड झाली की चव येते। अजून राई आपली अशी तडतड झाली की आपल्याला अजून ते चव येते। त्यात थोडासा कढीपत्ता, ठेचलेला लसूण, लसूण कधी पण ठेचून टाकायचा पिठल्याला, म्हणजे अजून चव येते। थोडीशी हिंग टाकायची, हिरव्या मिरची, कापलेली मिरची, कापलेला आपला कांदा थोडासा हलवून घ्यायचा मध्ये। कांदा आपला जास्त तांबूस होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा, मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे कसं कांदा पण आपला लागला नाही पाहिजे। हलकासा रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्या। एका वाटीत आपण बेसन घेतलं आहे, जो 2-3 जण खातील असं बेसन पीठ घेतलं मी एका वाटीत। त्यात थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतली मी। थोडंसं ह्याच्यात हळद टाकायची, फोडणीमध्ये हळद टाकून द्यायची, म्हणजे ती थोडीशी हलकी शिजली जाते। हलवून घेऊ। मग आपण ती पेस्ट केलेली आहे ती यात फोडणीमध्ये सोडायचं। थोडीशी वरून कोथिंबीर द्यायची, म्हणजे कोथिंबीर बी थोडीशी चव येते। आधीच जर आपण टाकली तर शिजताना कोथिंबीर चव उतरते त्यामध्ये। आणि ही पेस्ट आपण त्यात टाकायची, म्हणजे थोडंसं 1 वाटी मी पाणी घेतलं अजून, आणि मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं, म्हणजे कढईला चिकटलं जाणार नाही आणि त्याच्या गुठळ्या पण होणार नाही। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता, तुम्ही बेसन पिठाप्रमाणे, कारण ते हळूहळू नंतर घट्टपणा होऊन जातो। आता थोडंसं पातळ दिसतं हलवताना, पण ते हळूहळू आपण हलवत राहील। मीडियम गॅस ठेवायचा, थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे, वरून थोडंसं झाकण ठेवायचं, 5 मिनटं झाकण ठेवायचं। पिठलं शिजायला जास्त वेळ लागत नाही, 7-8 मिनटं लागतं। मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, म्हणजे गुठळ्या पण त्याच्या होणार नाहीत आणि कढईला पण चांगलं चिकटणार नाही ते। आपलं हे पिठलं होत आलंय, थोडंसं त्याला घट्टपणा येत आहे। वरून थोडीशी कोथिंबीर द्यायची। आपलं हे पिठलं तयार आहे। बाजूला ठेवलं की म्हणजे तो थोडासा अजून घट्टपणा येतो त्याला। आता आपण भाकर करत आहोत। तवा मी तापत ठेवला आहे। मी ज्वारीचं भाकरी बनवत आहे, ज्वारीचं पीठ घेतले मी। पिठाला थोडंसं मळून घेते मी, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही पीठ करायचं, म्हणजे ते आपल्याला थापताना पीठ आरामात सरकली जाते। आपल्याला लागेल तसं आपण पीठ मळून घ्यायचं, थोडंसं हलकं मऊ। एका बाजूने आपला तवा तापत आहे, असं हलक्या हाताने भाकरीला थापत राहायचं, म्हणजे भाकर सरकली पण जाईल आणि आपली भाकर ही फुगली पण जाईल। तवा माझा तापला आहे। आता थोडासा मी भाकर आता ह्याच्यावर टाकत आहे। हलक्या हाताने भाकरीला उचलायचं, आरामात भाकरी तव्यावर सोडायची, म्हणजे सोडताना पण घाई करायची नाही, म्हणजे तुटली जाईल जास्त।
वरून थोडंसं पाणी हे करायचं भाकरीला. तसंच सेम मी घेते भाकर मळताना. परत थोडंसं एका साईडचं उचलून घ्यायचं म्हणजे आपल्याला भाकर उचलता येईल. जर भाकर एका साईडने हे होत असेल तर थोडीशी अलगद अशी भाकर उचलायची. हां बघा कशी बरोबर बसली भाकर. गॅसचा स्पीड वाढवायचा. तिथं पाणी आपण लावलं होतं ना की पलटी केल्यानंतर गॅसचा स्पीड त्याला वाढवायचा म्हणजे भाकर आपली शिजली जाईल. मध्ये भाकरीला पण बघायचं आपण म्हणजे कसं आलटी पलटी करून बघत राहायचं भाकरी खालून किती लागते ते. भाकर पण मस्त पातळ थापली गेली आहे. तुम्हाला तुमच्याप्रमाणे कसं पाहिजे तुम्हाला भाकर तुम्ही थापू शकता. जरा वरून असं पलटी केल्यानंतर भाकरीच्या तुमचं वरून थोडंसं शेक द्यायचं म्हणजे एक साईडला भाकर शिजली जाईल बरोबर. हलक्या हाताने हे केलं की भाकर आपली चांगली फुगून येते.